कोण आहेस तू बेटा? आणि तू इथे जे काय करतोयस ते बघून नक्कीच तुझा देवावर विश्वास आहे याची मला खात्री आहे. हे तू नक्कीच तुझ्या कुटुंबातील कोणासाठी ते करतोयस. आणि या देवाच्या सेवेची तुला नक्कीच प्रचिती येईल. तुला देव प्रसन्न होईल. तुझी इच्छा पूर्ण होईल. काय ना बेटा, आपण जे चांगलं कर्म करतो त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं. आणि वाईट कर्म केलं तर त्याचं फळ वाईटच मिळतं. कधी कधी कसं आहे ना बेटा, आपण कधी कोणाचं वाईट करत नाही, सगळ्यांचं चांगलं करत असतो, पण आपल्या पदरी वाईट आहे. याला आपण गेल्या जन्माचं पाप असं म्हणू शकतो. मला खात्री आहे तू नक्कीच हे कोणासाठी तरी करतोयस. आणि माझं म्हणशील तर मी या देवळात आहे, देवाकडे प्रार्थना करतो माझ्या काही लोकांसाठी, माझ्या कुटुंबासाठी, त्यांच्या सुखासाठी. कारण मी परत जाऊ शकत नाही, आणि मी जर परत गेलो तर त्यांना त्रास होईल, म्हणून मी त्यांच्याकडे जातो. पण तू तू परत जाऊ शकतोस. आता तुला प्रश्न पडला असेल मी तुझ्याशी एवढं का बोलतोय. खरं सांगू बेटा, कारण मला तुझ्यामध्ये माझा कोणीतरी आहे असं वाटत. म्हणजे सगळे मला ह्या देवळामध्ये बाबा म्हणून हाक मारतात, तेव्हा तूही मला बाबा हाक मार. तू मला मुलासारखा आहेस, तर तू मला बाबा हाक मारू शकतोस बेटा. बाकी हे जे सगळं करतोयस त्याचं फळ तुला नक्कीच मिळेल. जसे लोक मला बाबा म्हणतात तसं तूही मला बाबाच. हर हर महादेव, हर हर महादेव.